Hello, hello. This is the My Artifact episode number 1573. आजची तारीख आहे 6 जून 2019. आता वाजले रात्रीचे 9:10. चला, मुंबईला जाणं किंवा पुण्याला जाणं, तिथे जॉब करणं आणि सोबत फिल्म स्कूल वगैरे या सगळ्या गोष्टी आता मला थोडस एक प्रकारे स्वप्नच वाटून राहिलंय राव. माहित नाही पूर्ण होतील का नाही. एक प्रकारे बस मला याच म्हणजे मी मुंबईला किंवा पुण्याला जाईन बा, तर हे फक्त मी स्वप्नातच जाऊ शकतो असंच दिसते. रियालिटी फॅक्ट मी कळतच नाही का मी कसं जाईन. हा. कारण मी प्रयत्न जेवढे करून राहिलोय ना, आणि मला जेवढं फेल्युअर समोर भेटून राहिलाय ना, त्याच्यामुळे माझा एक प्रकार स्वतःवरच विश्वास उडून गेला. आणि अनदर थिंग इज दॅट की मनाची तेवढी तयारी पण नाही करून राहिली, वाटून राहिली का मला असं जायचं आहे तर मला Naukri.com वर अजून जास्त डिगिंग करावं लागेल, अजून जास्त बघावं लागेल. तेवढा जो तडफड आहे ना, ती जास्त दिसून नाही राहिली माझ्यामध्ये. पहिले कसं मी जॉब लागण्याच्या उद्देशाने मी एवढा प्यासा होतो की त्या गोष्टीसाठी मी मरीमर करत होतो की केव्हा भेटन केव्हा भेटन जॉब. आणि त्यासाठी मी साला भर उन्हात तिकडे तिकडे म्हणजे क्लासेस खतमही झाले होते तरी मी जात होतो. या आता कसं झालं, सॅटिस्फाईड आहे ना सगळं, की पैसा भेटून राहिला, होऊन राहिला ऍडजस्ट वगैरे. तर या उद्देशाने मी काही करून न राहिलो, म्हणजे असं नाही करून न राहिलो, करून राहिलोय म्हणा, बट मुंबई किंवा पुणे या दृष्टिकोना म्हणजे तिथे जॉब करायचा आहे त्या फील्ड मध्ये मी जास्त काम नाही करून राहिलो. नवीन जॉब शोधण्याचा इतका जास्त प्रयत्न नाही करून राहिलो, जे की बहुत भीतीदायक गोष्ट आहे. आता लास्ट टाइम मला एका कंपनीचा कॉल आला होता, तर त्या इंटरव्ह्यू मध्ये मी फेल झालो होतो बिकॉज ऑफ दॅट की GD&T वगैरे मला फारसं काही माहित नव्हतं. त्याच्या अगोदर मी पुण्याला गेलो होतो आणि तिथे इंटरव्ह्यू फेल झालो होतो बिकॉज ऑफ दॅट की मी फारसं तयार नव्हतो का इंटरव्ह्यू मध्ये काय बोललं जाते वगैरे. या आता 2 फेल इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स आपल्याला माहित पडला. पहिले आपण हा डिसाइड केलं होतं की इंटरव्ह्यू मध्ये हे विचारण ते विचारण वगैरे वगैरे, बट दॅट इज नॉट. कंपनीला का पाहिजे आणि तुमच्यामध्ये का आहे हेच पाहिजे. त्यांना हे नाही पाहिजे का तुम्हाला का डिसाइड आहे काय नाही. बहुत साऱ्या गोष्टी आपल्या समजून घ्यावा लागते वगैरे. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागते बिफोर द इंटरव्ह्यूज. कारण काही काही जणांचा पर्स्पेक्टिव्ह एकदम वेगवेगळा असतो, कसं बोलायचं कसं सांगायचं वगैरे वगैरे. वेल, आपला स्वतःवर विश्वास आहे, करू आपण काही ना काहीतरी फिगर इट आउट असं मला वाटते. येस, बस प्रयत्न सुरू ठेव. या डोंट बी अ गिव्ह अप. येस, सो दॅट इज व्हॉट आय एम डुईंग इट. गरमी अति जास्त आहे. या अति म्हणजे अति जास्त. इट वॉज लाईक डॅम. टेम्परेचर सांगतो एकदा, इट्स वेदर. नागपूर मधलं जे मिनिमम टेम्परेचर आहे ते आहे 33°C आणि मॅक्स टू मॅक्स टेम्परेचर आहे 46°C. नाईट मध्ये 36°C. आता राईट नाव मी रेकॉर्डिंग करून राहिलोय ना, तर त्यावेळेस माझं टेम्परेचर आहे 40. वेट, मोर डिटेल्स. त्यावेळेस माझं टेम्परेचर आहे 36°C. या सो स्टील इज रिअली वॉर्म. या दिवसभराचे माझ्या 2 स्टेजेस आहे. या ऑफिस मध्ये गेल्यावर माझी कुल्फी जमून जाते, एवढी थंडी असते. या अरे बापरे, खूपच थंडी, असं झरझर झरझर अंग लागते.
आणि त्याच्यानंतर ड्युटीवरून आलं त्याच्यानंतर गरम या म्हणजे भयानक गरमी. तरी मी कसा राहतो माझं मला माहिती आहे. तरी एक प्रकारे सस्टेन होऊन जाते यार. इतक्यात मी नेकेड खूप जास्त लावून राहिलोय. या मी आता म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड करायच्या वेळेस मी ती जस्ट लाईक इथे नेकेडच घुमतो. भोग मी कोणी काय विचार करते काय मी फारसा विचार करतच नाही. मला माहिती मी गरमी होत आहे मी शर्ट तर घालतच नाही, फक्त ऑफिस मध्ये घालतो, घरी आला तर घालतच नाही शर्ट. असंच राहतो, फक्त पॅन्ट झोपत वेळेस तेही काढून ठेवतो, तर चड्डीवर झोपतो. काल तर मी फुल नेकेड झोपलोय. बडा अजीबसा वाटलं ते नेकेड झोपणं. हा अजून हा एक गोष्ट मला माहित पडली, बादलचा ऍक्सिडेंट झालाय म्हणे. ऍक्च्युली बादल आणि प्राची या दोघांचा ऍक्सिडेंट झाला. काल मे बी 2-3 दिवसा अगोदर हे कुठेतरी फिरायला गेले असेल माइट बी, तर ऍक्सिडेंट चांगला जोरातच झालाय. अच्छा आता ऑपरेशन आहे वाटते बादलचं. काय आता कसं आहे तर पाहावं लागेल. आणि ओके टिल देन एव्हरीथिंग इज फाईन इज गुड. येस पिक्चर पाहतो मी तकदीर, जो की एक साऊथ वाला मूवी आहे, रोमॅन्टिक मूवीज आहे. सो त्या दिवशी मी थोडसा एक झलक बघितली होती. इट फील्स रिअली ऑसम. सो यस बघतो आता. So right now everything is good, is fine, and this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1573. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.